जगताप परिवाराच्या हातून परब्रह्मदान असलेल्या अन्नदानाचा उपक्रम कायम होत राहो. जैन मुनी आलोक ऋषीजी महाराज. काका ट्रस्टच्या स्वर्गीय अरुण काका जगताप अन्न छत्रालयाचा शुभारंभ. स्वर्गीय अरुण जगताप व परिवाराने सर्व साधू संतांशी आपुलकीचे नाते जपले आहे. नगरच्या विकासासाठी खूप चांगले कार्य त्यांनी केले आहे. स्वर्गीय अरुण जगताप यांच्या जयंतीनिमित्त अन्नदानाचा स्तुत्य उपक्रम राबवला गेला आहे. अन्नदानास परब्रह्मदान म्हटले गेले आहे. असे सामाजिक कार्य जगताप परिवाराच्या हातून कायम होत राहो अशा मंगलकामना जैन मुनी आलोक ऋषीजी महाराज यांनी व्यक्त केल्या. आचार्य सम्राट पूज्य गुरुदेव श्री अनंत ऋषीजी महाराज साहेब यांच्या चरणी कोटीचे वंदन. प्रबुद्ध महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य गुरुदेव श्री कुंदन ऋषीजी महाराज साहेब, प्रबुद्ध विचारक पूज्य श्री आदर्श ऋषीजी महाराज साहेब यांच्या चरणी कोटीचे वंदन. आज नगरचे एक जाणते मानते असे व्यक्तिमत्वाचे धनी आमचे अरुण काका जगताप ज्यांचा जन्मदिवस आहे. तसं पाहिलं तर जगताप परिवाराचं आणि आचार्य भगवंत साधू संतांचं खूप पहिलेपासून संबंध आहे आणि या परिवाराने नगर विकासाकरता खूप चांगले कार्य केलेले आहे. आज त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने इथं अन्नदानाचं खूप मोठं कार्य प्रारंभ होत आहे. अन्नदान परमब्रह्मदान म्हटलं गेलेलं आहे आणि या अन्नदानाच्या माध्यमातून पुन्हा काकांच्या स्मृतीला एक नाविन्य प्राप्त होत आहे. निश्चित संग्राम भाऊ जगताप, सचिन भाऊ जगताप, त्याचबरोबर सुवर्णाताई, शीतलताई, पूर्ण जगताप परिवाराचं पुनश्च हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आणि आजचा जो कार्यक्रम इथे त्यांनी ठेवलेला आहे त्याकरता संपूर्ण ऋषी परिवाराकडनं, साधू संतांकडनं खूप खूप मंगल कामना आणि त्यांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो नगराच्या विकासाकरता. त्याचप्रमाणे जनतेकरता जे काही कार्य ते करत आहात ते वास्तविक खूप खूप सराहनीय आहे, स्तुत्य आहे. निश्चित असेच कार्य त्यांच्या हातून भविष्यात होत राहो हीच आमची हार्दिक हार्दिक मंगलकामना, शुभकामना, मंगलकामना. माजी आमदार स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या जयंतीनिमित्त काका ट्रस्टच्या वतीने स्वर्गीय अरुण काका जगताप अन्न छत्रालयाचा शुभारंभ जैन मुनी आलोक ऋषीजी महाराज व ग्रामदैवत श्री विशाल गणपती देवस्थानचे महंत संगमनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते झाले. मार्केट यार्डजवळील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयासमोरील नागेश्वर महादेव मंदिरात हे अन्न छत्रालय सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी दररोज सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत गरजूंना मोफत भोजन मिळणार आहे. या कार्यक्रमास श्रीमती पार्वतीबाई जगताप, महापौर ज्योती गाडे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, आमदार संग्राम जगताप, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप व सुवर्णा जगताप, माजी नगरसेविका शीतल जगताप, स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे, माजी महापौर भगवान फुलसुंदर, माजी उपमहापौर गणेश भोसले, राजेंद्र चोपडा, किशोर डागवाले, हितेश ओबेरॉय यांच्यासह मोठ्या संख्येने सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, उद्योग अशा सर्व क्षेत्रातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा युतीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासह स्वर्गीय अरुण काका जगताप यांचे अनेक स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या स्मृतींना व केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांना जड अंतकरणाने अभिवादन केले. स्वर्गीय अरुण काका यांच्यासारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणार नाही असा भाव यावेळी व्यक्त झाला. यावेळी अरविंद शिंदे, राजेंद्र चोपडा, सुहास मुळे, ज्ञानेश्वर रासकर, सुमतीलाल कोठारी, भगवान फुलसुंदर, विजय परदेशी, अजय फुंदे, गणेश कवडे, अविनाश घुले व अनिल मोहिते आदींनी मनोगत व्यक्त करून स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या स्मृती जागवल्या. ओंकार स्वरूपम श्री विशाल रूपम दक्षिणात्मलिंगम वशिष्ठम श्री क्षेत्रमालेवाडातीतम श्री विशाल गणेशम नमस्ते. आज आपले स्वर्गीय कैलासवासी अरुण काका जगताप यांची जयंती, त्यानिमित्त या नागेश्वर मंदिरामध्ये नवीन अन्नछत्र, आजपासून अन्नछत्र चालू होते. जगताप परिवाराच्या वतीनं हा एक स्तुत्य उपक्रम चालू करण्यात येत आहे. काकांच्या आयुष्यात त्यांनी भरपूर काही स्तुत्य चांगली कामं केली. आज हा एक नवीन उपक्रम आमदार संग्राम भैया जगताप यांच्या आधिपत्याखाली चालू होत आहे.
मायवाडा देवस्थान, विशाल गणेश मंदिर आणि मी स्वतः संगमनाथ महाराज यांच्यातर्फे या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रम सुरू होत असताना गेल्या 3-4 दशकापासून आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, आपले पैकी अनेक जण साक्षीदार आहेत की या परिवाराच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम या शहरामध्ये चालू आहेत. आणि मग आयुर्वेद संस्थेच्या माध्यमातून, आयुर्वेदच्या दवाखान्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी समाजातील प्रतिकूल परिस्थिती असणाऱ्या अनेक रुग्णांवर त्या ठिकाणी उपचार केले जातात. त्याचबरोबर आपण जर पाहिलं असेल तर रक्तदान शिबिरासारखा जो कार्यक्रम आहे तो गेल्या अनेक वर्षापासून काकांच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी रक्तदान शिबिर मोठ्या पद्धतीने आयोजित केलं जातं. त्याचबरोबर अरुणोदय गोशाळेच्या माध्यमातून शेकडो गायी, त्यांचं पालन पोषण आणि संगोपन हे सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून त्या अरुणोदय गोशाळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या गोमातेची सुद्धा सेवा या जगताप परिवाराच्या माध्यमातून केली जाते. त्याचबरोबर आपण जर हे पाहिलं असेल की शहरामध्ये ज्या ज्या भागामध्ये मंदिरं होत होती, शहर असतील, उपनगर असतील, तर गेल्या अनेक वर्षापासूनची एक परंपरा होती की मंदिराचं काम सुरू झालं की त्या भागातील लोक काकांकडे जायचे आणि मग काकांकडे गेले की काकांचा पहिला शब्द असायचा, बाकीची जी काही मदत असेल ती तर मी करतोय, परंतु तुमची जी मूर्ती असेल, म्हणजे मग ती कुठल्याही दैवताची मूर्ती असो, ती मूर्ती मात्र माझ्याकडून घेऊन जा आणि बाकी अजून तुमच्या या धर्म कार्यासाठी, या अध्यात्म कार्यासाठी जे जे काही तुम्हाला गरज पडत, त्याच्यामुळं आपण पाहिलं असेल, शहर असेल, उपनगर असेल, काकांच्या माध्यमातून अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार आपण झालेला पाहिला. आपल्या जिल्ह्यात नाही अशा पद्धतीचं मोठं भैरवनाथाचं मंदिर असेल, या बनपिंपरी या ठिकाणी काकांच्या मूळ गावी अत्यंत मोठं असं मंदिर त्या ठिकाणी उभारलेलं आहे. जिल्ह्यामध्ये नाही इतकं सुंदर आणि देखणं मंदिर काकांच्या माध्यमातून, या जगताप परिवाराच्या माध्यमातून उभारलेलं आहे. हे सगळं करत असतानाच आज आपण सर्वच जण मोठ्या जड अंतकरणाने या सगळ्या प्रसंगाला सामोरे जात आहोत. परंतु पुढे जात असताना काकांनी आपल्यावर केलेले संस्कार, आपल्याला दिलेले विचार हे अंमलात आणणं हेच खऱ्या अर्थाने काकाला एक समाधान वाटणारं काम असणार आहे. त्यांची आज जयंती. काका यांच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर सगळे शब्द असे कमी पडतात की कोणती व्याख्या लावायची काकांना. सर्व गुण संपन्न, कोणत्याही अंगातून पाहिलं तर त्याच्यासाठी शब्द कमी पडतील, असं हे काकांचं व्यक्तिमत्व. काका इतके चाणक्य होते की समोरचा माणूस पाहिल्यानंतर सांगू शकत होते की याचं आपल्याकडे काय काम आहे, हा कशासाठी आला आणि याला खरंच गरज आहे का, त्याचं काम ताबडतोब काका त्या ठिकाणी करून देतो. अन्नदानाची परंपरा ही अण्णांपासून, काकांच्या वडिलांपासून चालू झालेली. रामदास महाराजांचं पालखी असेल, रामदास महाराजांचे वारकरी संप्रदायाचं मिरवणूक असेल, या सर्वांना त्या काळातल्या आषाढी एकादशीला लकी हॉटेलच्या तिथं सर्व पालख्यांना त्या ठिकाणी जेव घातलं जायचं. आणि हीच परंपरा काकांच्या वडिलांकडून काकांनी घेतली आणि तीच परंपरा आज आपण पाहतो की संग्राम भाई आणि सचिन भाऊनी सुद्धा ती परंपरा उचलली. आम्ही महाविद्यालयात जीवनामध्ये असताना त्या काळामध्ये दुष्काळ पडला होता. एखादा राजकारणी माणूस असतो ते काय म्हणतो की आपला तालुक्याचा काय संबंध आहे, आपला शहराचा संबंध आहे. परंतु ग्रामीण भागातून आल्यानंतर त्यांनी पाहिलं की अनेक हॉस्टेलला असलेले मुलं यांची उपासमार होऊ राहिलेली आहे. तर त्या ठिकाणी जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष काकांनी अन्न छत्र सुरू केलेलं होतं. आणि ही त्यांची त्यावेळेस पासूनची जी सुरुवात होती ती त्यांनी अखंड चालू ठेवलेली होती. काका नेहमी कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये असताना मला नाही वाटत की तिथून कोणी उपाशी त्या ठिकाणून जात असेल. एखादा बाहेर बसलेला कार्यकर्ता असला तरी त्याला हात बोलून घेऊन म्हणते की त्याला जेवायला वाढा. परंतु उपाशी कार्यकर्ता बाहेर ठेवून
काका कधीच आम्ही आयुष्यामध्ये पाहिलं नाही की काका स्वतः जीव राहिलेले आहेत. मी असे अनेक पुढारी पाहिलेले आहेत, कार्यकर्ते उपाशी बाहेर बसलेले आहेत आणि नेता जीव राहिलेला आहे. परंतु जगताप घराण्याला ही परंपरा पूर्वीपासून अन्नापासून तर आजपर्यंत ती नाही. असं हे काकांचं असं एक घोर व्यक्तिमत्व होतं. आयुर्वेदच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा सुरू केली. त्या ठिकाणी सुद्धा जे पेशंट होते त्या पेशंटला सुद्धा त्यांच्यातर्फे त्या ठिकाणी जेवण चालू होतं, ते पण मोफत, त्याच्याकडून पैसे घ्यायचे नाही. ही काकांची परंपरा होती. काकांचा मानस होता की असं एक अन्नछत्र आपलं सुरू करायचं. वास्तविक पाहता त्यांना 2-5 वर्षापूर्वीच आयुर्वेदला सुरू करायचं होतं, परंतु काही कारणाने ते करता नाही आलं. त्याच्यामुळं त्या ठिकाणी जे पेशंट येत होते त्या पेशंटला सुद्धा काकांनी ते अन्नछत्र त्या ठिकाणी चालू केलं होतं. नगर शहरातला असा कोणताच भंडारा असं की ज्याला कधी काकांचा हातभार लागला नाही असं तरी गेल्या 40 वर्षामध्ये आम्ही नाही पाहिले. माननीय व्यासपीठ, बाकी उपस्थित सर्व नगरसेवक, अरुण काकावर प्रेम करणारे सर्व बंधू भगिनींनो, नगरसेवक मंडळी, आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्याच लक्षात राहणारा आहे. आणि अरुण काकावर प्रेम करणारी अजून अनेक मंडळी आहेत जे आज या ठिकाणी येऊ शकलेली नाहीत, पण खऱ्या अर्थाने त्यांच्या मनामध्ये अरुण काकाबद्दल जे प्रेम आहे ते प्रत्येक जण व्यक्त करतोय, वर्तमानपत्रातून जाहिरात देऊन व्यक्त करतोय. अरुण काकाची माझी मैत्री म्हणजे आमच्या वडिलांपासून बलभीमराव जगताप यांच्याशी होती. कारण की काकांचा परिवाराचा म्हणजे वडिलांचा आणि दुधाचा धंदा आणि आमचा सरकी चुनी पेठचा धंदा होता. आणि खिस्त गल्लीत आम्ही शेजारी राहत होतो. कदाचित हे फार कमी लोकांना माहिती असेल. आणि आमच्या वडिलांना कुस्तीचा नाद आणि बलभीमांना नाही कुस्तीचा नाद. आणि तेव्हापासून जी ही दोस्ती चालत आली ती पुढं अरुण काकाशी छऊ पहलवानच्या तालमीत आणि त्यानंतर काका परिवाराशी इतके जोडले. तरुण वयामध्ये काकांना भरपूर मोठा गाड्यांचा नाद होता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नवीन गाड्या आणल्यावर काकांनी गाड्या आणायच्या. अरे सर्व जिवलग मित्रांना त्यांनी इतकं प्रेम केलं की ते कोणीही विचारू शकत नाही. अनेकांना मदत केली, अनेकांचे घरगुती प्रश्न सोडवले. आणि सर्वात मोठा प्रश्न अहमदनगर शहर जिल्ह्यामधला जो आहे, जैन समाजाच्या आनंद ऋषीजी हॉस्पिटल ट्रस्टला जी जागा दिलेली आहे ती जागा देणारा फक्त एकच व्यक्तिमत्व श्री अरुण काका जगताप. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून याचं स्वागत करायला पाहिजे की अरुण काकांनी तिथं येऊन उभा राहून ती सर्व झोपडपट्टी हलवली. वाचे जैन समाजाचे आचार्य डॉक्टर शिवमुनीजी महाराज साहेब यांच्या हातामध्ये मी असताना आमच्या उपस्थितीत धार्मिक परीक्षा बोर्डामध्ये सदरची जागा या ट्रस्टला आनंद ऋषीजी हॉस्पिटलला देण्यात आलेली आहे असा ठराव केला. आणि जैन समाजाच्या प्रत्येक गोष्टीला, अडीअडचणीला, सामाजिक कार्याला अरुण काका धावून येत होते. त्याच्यानंतर संग्रामभाई येतात, सचिन भाऊ येतात. त्यामुळे अरुण काकाचे अनेक उपक्रम आहेत सार्वजनिक जीवनात मदत करण्याचे. जसं अरविंद भाऊ शिंदेंनी सांगितलं, सर्वप्रथम संपूर्ण जगताप परिवाराचं अभिनंदन यासाठी करावंसं वाटतं की कुठली तरी एक व्यक्ती नुसती थोर असून चालत नाही, तर त्याचा थोरपणा पुढे त्याच्या वंशजांनी, त्यांच्या आप्त परिवारांनी तितक्याच प्रभावीपणे चालवणं हे अतिशय गरजेचं असतं. आणि तीच खरी त्यांना श्रद्धांजली असते. आणि अशा गोष्टींच्या पालनाच्या बाबत आजकाल एक शायर असं म्हणतो की नए कमरों में पुरानी चीजें अब कौन रखता है, नए कमरों में पुरानी चीजें अब कौन रखता है, शहरों में परिंदों के लिए पानी अब कौन रखता है, हम ही थामे हुए हैं गिरती हुई दीवारों को, वरना सलीकों से बुजुर्गों की निशानी अब कौन रखता है. त्याच्यामुळे या बुजुर्गांची जी निशाणी आहे ती आपणच पुढे अशा पद्धतीने जर चालवली. असं म्हणतात की कुठल्याही प्रेमाचा मार्ग हा पोटातून जातो, कुठल्याही प्रेमाचा मार्ग पोटातूनच जातो. त्यामुळं पोटाच्या भ्रांतीविषयी
स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की जमिनीवर चालणारी मुंगी आणि आकाशात उडणारं विमान या सगळ्यांची जी मुवमेंट आहे, जी काही हालचाल आहे, ही फक्त पोटासाठी आहे. मग ते विमानाचे असू दे नाही तर मुंगीचे असू दे. मग या पोटाची जर भ्रांत अशा एखाद्या थोर व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ मिटत असेल तर मला वाटतं यापेक्षा चांगला उपक्रम असू शकत नाही. आपण आज काकांच्या स्मृतीप्रित्यर्थ, काका आपल्याकडून मधून गेले यावर आजही विश्वास बसत नाही. आणि अशा व्यक्ती खरं म्हणजे जात नसतात आपल्यापासून. तो यमराज जो असतो ना, तो घेऊन यायला जातो अशा व्यक्तींना, त्याचा देखील पराभव होतो. कारण का, तो त्याच्याबरोबर त्याचं फक्त पार्थिव शरीरच घेऊन जाऊ शकतो. त्यांनी केलेलं जे काम आहे ते अमर राहतं अशा पद्धतीने. काकांबद्दल इथं सर्व जमलेले आहोतच, आपण सर्व त्यांचे प्रेमी आहोत. त्या कार्यक्रमाने तिथे येत असलेल्या आमच्या आदरणीय काकी आणि आदरणीय संग्रामभाई जगताप, सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि सर्व माझे बंधू, काकांविषयी सर्वांनी आपापल्या परीने सगळं सांगितलेलं आहे. माझाही खूप मोठा प्रवास आहे काकांबरोबर. कारण मी काकांबरोबर आता 50 वर्ष झाले राहत होतो. म्हणजे आता काही दिवसापूर्वी आमची ताटातूट झाली. तुम्हाला सांगायला मला असं हे वाटतं की माझ्या स्वतःचं सुद्धा लग्न मुली काका पाहत होते आणि माझ्या दोन्ही मुलांचे लग्न सुद्धा काकांनी जमवलेले आहे. माझ्या मुलीचं सुद्धा नाशिकला आणि मुलाचं सुद्धा नारायणगावला जमवलेलं आहे. आणि त्यावेळेस काकांचे ते बैठकीला असायचे, त्यांनी जमवलेले. असं पालकत्व हे फक्त काकांकडं राजकर परिवाराचं नव्हतं, तर पूर्ण अहिल्यानगर शहराचं होतं असं मी मानतो. कारण मी असं 50 वर्ष झाले ना, मी कधीतरी 15 दिवस भेटलो नाही, 10 दिवस भेटलो नाही, असं कधी होत नव्हतं. 4 दिवस जरी भेटलो नाही ते फोन यायचे का तू बिझी आहे का काय आहे, मला भूक लागली लवकर ये. आणि मलाच नाही, प्रत्येक कार्यकर्त्याला ते एवढे सांभाळून घ्यायचे. तुम्हाला एकच किस्सा सांगतो. ज्यावेळेस आता त्याचा उल्लेख झालेला आहे, बनपिंपरीला भैरवनाथाचं मंदिराचं काम चालू होतं आणि ते काम 7 कोटी रुपयाच्या पुढचं काम आहे. तिथं त्या कामाला दर मंगळवारी मी काका पेमेंट करायला जायचो आणि ते राजस्थानचे कारागीर होते. त्यावेळेस मी एक वेळेस सहज त्यांना म्हटलं, काका आता आपण सगळं आपण पाहतो, तर मला माझ्या डोक्यात आलं की आपण अण्णांचं नाव द्यावं या मंदिराची. त्यावेळेस ते मला म्हणले अरे मामा कोण लक्ष देतं, आपले नातू सुद्धा आपल्याला लक्षात नाही ठेवणार, कोण कोणाचं काय, कोणाला नाव द्यायचं नाही, कशाचं नाव घ्यायचं नाही. आज एवढे किल्ले आहेत, कोणत्या किल्ल्याला कुणी नाव दिले, ज्यांनी बांधले ते, त्याच्यामुळं आपण काय या भानगडीत पडायचं नाही. परंतु मी आज काका जिथं असतील तिथं त्यांना सांगू इच्छितो, काका तुम्हाला विसरणं मलाच का या अहिल्यानगरीतल्या प्रत्येक परिवाराला अशक्य आहे. तुमच्या बाबतीत जी भावना आहे आणि तुम्ही जी ट्रीटमेंट दिली ती, आता काही लोकांनी सांगितलं की ते इतर राजकारणी असे नसतात तसे नसतात, पण काका हे टोटल राजकारणीपेक्षा वेगळे होते. हा राजकारणाचा विषयच नव्हता. मला आठवतं आपलं आता जिथं रक्तदान शिबिर झालं ह्या ठिकाणी एक दिवस सचिन भाऊचा आपण वाढदिवस साजरा केला. विधान सर होते, शिंदे सर होते. त्यावेळेस सचिन भाऊंनी जे भाषण केलं होतं त्यावेळेस सचिन भाऊ म्हणले होते की मी मुलगा होऊन मला एवढा आनंद नाही होत, पण मी जर त्यांचा मित्र म्हणून जन्माला आलो असतो तर खूप आनंद झाला असतो. कारण ते आमच्या मुलांपेक्षा मित्रावर जास्त प्रेम करतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो की अशी व्यक्ती जी होऊन गेली त्या व्यक्तीवर आपण फक्त काकाला सांगू इच्छितो मी जिथं असतील तिथं की जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत एकही दिवस तुमच्यात आणि आमच्यात खंड राहणार नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जिल्ह्याचं भूषण असणारे आमचे सर्वांचेच आदरणीय अरुण काका जगताप यांच्या पहिल्या स्मृतीनिमित्त आज आपण या ठिकाणी जमलोय. खरंच त्यांच्या स्मृतीला कायम उजाळा राहील
अशा पद्धतीचा आणि त्यांना जो आवडता उपक्रम होता त्यांचा दैनंदिन जीवनामधला, तर आलेल्या व्यक्तीचा पाहुणचार कसा केला पाहिजे हे काकांकडून खरंच शिकण्यासारखं होतं. मी लहानपणापासून हिंदुत्वाच्या कार्यामध्ये माझ्या वडिलांबरोबर होतो आणि तेव्हापासून मला हिंदुत्वाची आवड होती. आणि त्याच बाबतीमध्ये काकांनी त्यांच्या 2011 साली जेव्हा भीषण दुष्काळ पडला होता जिल्ह्यामध्ये आणि अनेकांना आपले गुरंढोरं सांभाळता येत नव्हते, अशा वेळेस अहिल्यानगर शहरामध्ये गोशाळेची स्थापना केली. आणि आज त्या गोशाळेमध्ये कमीत कमी 700 ते 800 गाया तिथं असतात. अशा पद्धतीचं कार्य काकांच्या माध्यमातून अनेक वेळा होत गेलं, परंतु त्याचा कधीही गाजावाजा कुठेही केला नाही. आणि आता तरी मीडिया आहे सगळीकडे, तेव्हा तर मीडिया देखील नव्हती, परंतु अविरतपणे एखादं काम हातात घेतल्यानंतर त्याच्यानंतर सातत्य ठेवून ते टिकवणं, ते मोठं करणं हे काकांकडून खरंच शिकण्यासारखं होतं. अजून एक प्रसंग सांगतो. सज्जनगडच्या रामदास स्वामींची आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये पालखी येत असती, पादुका येत असतात. तर पहिल्या वेळेस जेव्हा भैया महापौर झाले आणि रामदास स्वामींच्या पादुका या अहिल्यानगर शहरामध्ये आल्या, तर त्यांच्याबरोबर असणाऱ्या बुवांनी आमच्या वडिलांना सांगितलं की या वेळेसचा उत्सव फार मोठा आहे सज्जनगडावरचा, तर आपले जे अहिल्यानगरचे महापौर आहे त्यांच्याकडून आपल्याला काय मिळू शकतं. ते म्हटलं तुम्ही सांगा, फक्त तुम्हाला अजून माहितीच नाही त्यांची काय दान आहे अन्नदानाच्या बाबतीमध्ये. तर त्यांनी सांगितलं आपल्याला 2 ट्रक भरून साखर लागणार तिथं उत्सवासाठी. तर आमच्या वडिलांनी काकांजवळ हा प्रस्ताव मांडला, तर काकांनी सांगितलं की एकच शर्तीवर देऊ आपण की माझं नाव कुठेही आलं नाही पाहिजे. आजपर्यंत देखील कोणालाही माहिती नाही की या सज्जनगडावर 2 ट्रक साखर गेली होती. ही आज या स्टेजच्या माध्यमातून मला सांगावं वाटतंय. हे सांगण्याचं कारण देखील तसंच आहे, कारण जी पंढरपूरची वारी आहे एवढं सोपं नाही. राजकीय घराणा असून आज आपण पाहतोय राजकीय ज्या क्षेत्रामध्ये लोक वावरतात त्यांच्यावर कशा पद्धतीचे आरोप होतात, परंतु हे एकमेव घराणं असं असेल की ज्यांच्या घरामध्ये वारीची परंपरा ही काकांच्या वडिलांपासून नाही आजोबांपासून जी सुरू झाली आणि काकांच्या परपंडापर्यंत त्यांनी जी जोपासली आणि अजून देखील अविरतपणे चालू आहे. मागाशी प्रकाशजी भागनगरे यांनी सांगितलं की नगर शहरातल्या मंदिरांमधले जे काही देव आहेत त्यांच्या मूर्त्या आहेत ह्या काकांनी दिल्या, पण त्याच्या पुढचं मी सांगतो की ती मूर्ती जर राजस्थानवरून जर आणायची असेल, ती मूर्ती जर देहरादूनवरून आणायची असेल, हे 2 ठिकाणं प्रसिद्ध आहे मूर्तीचे म्हणून त्यांची नावं घेतली, तर तिथं जाण्या येण्याचा खर्च सुद्धा काका द्यायचे. एवढं कोणाचं जर दातृत्व असेल तर ते फक्त या जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त माननीय आमचे सगळ्यांचे आधारस्तंभ अरुण काका जगताप यांचं होतं. आणि धर्माचं कार्य त्यांनी जे सुरू केलं तेच त्यांच्या पश्चात आपले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन भाऊ जगताप आणि आपल्या अहिल्यानगरचे आणि आपल्या महाराष्ट्राची आता बुलंद तोफ हिंदुत्वाची संग्राम भैया जगताप यांनी सुरू केलेले. काकांच्या स्मृतीला सकल हिंदू समाजाच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांना नक्कीच या त्यांनी जे काही संस्कार घडवलेत पुत्रांवर, त्यांच्या जे काही कार्य आहे त्याच्यातून 100% त्यांना कायमच समाधान मिळत राहील अशी मला 100% आशा आहे. एवढं बोलताना थांबतो. जय श्रीराम. सर्वांचे आभार मानताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, स्वर्गीय अरुण काका जगताप यांनी कायम अन्नदानाला महत्त्व देत विविध उपक्रम राबवले. त्यांच्या पश्चात हा वारसा अखंडितपणे पुढे नेण्यासाठी तसेच गरजूंना मदत व्हावी या उद्देशाने सुरू केलेले हे मोफत अन्नछत्र अखंडितपणे दररोज सुरू राहणार आहे. स्वर्गीय अरुण काकांच्या प्रथम वर्षश्राद्ध दिनी दिनांक 21 एप्रिल रोजी मोठ्या स्वरूपात आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. स्वर्गीय काकांच्या निधनानंतर सर्व नागरिकांनी जगताप परिवाराला मोठा आधार दिला, याबद्दल सर्वांचे आभार मानतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी केले. काका ट्रस्टचे अनुप काळे यांनी आभार मानले. काका ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.
3-4 दिवसापासून आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये व शहराच्या परिसरामध्ये सुरू आहे आणि एक मोठं सालबादप्रमाणे आपलं भव्य दिव्य एक रक्तदान शिबिराचा देखील कार्यक्रम दरवर्षी असतो. तो देखील आपला लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयामध्ये या ठिकाणी आज पार पडत आहे, तो सुरू आहे. त्याच प्रकारे नवीनच काकांच्या नावाने काका ट्रस्ट या नावानं एक नवीन ट्रस्ट निर्माण करण्यात आला. त्याच्या माध्यमातून देखील आमचा प्रयत्न आहे की नवीन नवीन उपक्रम हे आपले कुठेतरी सामाजिक उपक्रम हे सुरू राहिले पाहिजेत आणि त्याच्यातनं जो खरा गरजवंत असतो त्याच्यापर्यंत कुठेतरी मदत उपलब्ध झाली पाहिजे. त्याच्याकरता पुढचे देखील अनेक उपक्रम हे राबवले जाणार आहेत. पण पहिल्याच वर्षी हा एक अत्यंत वेगळा उपक्रम म्हणजे अन्नछत्र आणि त्याचा देखील उपक्रम यावर्षी हाती घेण्यात आलेला आहे. आणि हा उपक्रम कुठल्याही प्रकारचा एक उपाय जो भोजन करण्याकरता येईल त्याच्याकडनं न घेता उपक्रम वर्षभर 12ही महिने हा सुरू राहणार आहे. आणि अनेक लोकांची मदत या सर्व कामांमध्ये लागत असतील. असं काही नाही की आम्हीच सगळे करणार आहे, पण दरवर्षी अनेक लोक याच वेगवेगळ्या माध्यमातून मदत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उपलब्ध करत असतात. त्याच्या माध्यमातून आम्ही देखील ही सगळी मंडळी काम करत असतो आणि ही प्रेरणा देखील अनेक मंडळींनी दिलेली आहे. त्याच्या माध्यमातून हा उपक्रम पुढेही चालू राहणार आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील असे अनेक उपक्रम राहणार आहेत. त्यामुळं एक अचानक या 2 दिवसामध्ये हे कार्यक्रम ठरले आणि मोठ्या संख्येने रक्तदानाचं शिबिर देखील मोठ्या संख्येने त्या ठिकाणी लोक सहभागी झाले. हा उपक्रम देखील आता आजपासून सुरू झाला, पण दरवर्षी काही ना काही भर अधिकची राहणार आहे. जसं मगाशी आता बागानगर साहेबांनी सांगितलं किंवा दिनेश जोशी यांनी देखील सांगितलं की गोशाळेचा देखील उपक्रम 2011 साली सुरू झाला आहे. आणि आपण पाहतो की गोरक्षणाची ही भूमिका ही सर्वात पहिली कुणी जर निर्माण केली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी गोरक्षणाची सुरुवात या भारतामध्ये सुरू केली आहे. आणि आपल्या बदलत्या काळामध्ये गोसंवर्धनाचा उपक्रम आता कुठेतरी सुरू झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून गोशाळा हे अत्यंत महत्वाचा उपक्रम असतो की 2011 साली अनेक लोकांच्या मदतीनं सुरू झालेली. आजही अनेक लोकांचा सहभाग याच्यामध्ये प्रामुख्याने असतो कारण लोकसहभागाशिवाय आपण कुठलंही काम करू शकत नाही. म्हणून लोकसहभाग देखील तितका महत्वाचा असतो. म्हणून त्यांच्या काकांच्या जाण्यानंतर देखील अनेक लोक काही ना काही वेगळ्या आठवणी काढत असतात. या आठवणींच्या बरोबरीनं कुठेतरी आपल्याला काम करणं देखील आवश्यक असतं. म्हणजे सगळं कार्य पुढे सुरू आहे, त्याच दिशेनं आपलं काम सुरू राहणार आहे.